अमर अकबर अँटनी. अमर अकबर अँथनी. अरे दुसरं कोण? तुम्ही कुठे गेल तर? आर्मीच्या मेडिकलला. मग काम झालं का नाही? नाही अजून काही कळलं नाही. आणि कळलं की येतो तुझ्या घरी वाजंत्री लावून सांगायला. बघा सिलेक्ट व्हा, नाहीतर उगा नाव खराब करायला गावाचं. मी काय म्हणतो, हा. तू का नाही होत भरती? मी आणि भरती. अरे भरतीला कुणाला टाइम आहे? आज रातच्याला रानात जायचं भिजवायला. अय मग जा की रान भिजव. इथं काय करतोस? जातो जातो. आणि होय रे, शर्ट काय आर्मी वाल्यांनी काढून घेतला काय तुझा? नाही, तुझ्या बापाला घालाय ठेवला. निघतो का जाताना? तुझ्या तर ना आधीच लागणं चुकीचं आहे. कळतय ना? मग जा की कडकडन. अंधारात दिसायचा नाहीस. धडाकशील कोणाला तरी. जातो. जा. आईला कुठलं बी बुरटे येते ना आपल्याला शिकवाय जाते. बघ की लगे आर्मीत जाणं काय येडा कापायचं काम आहे? कोण बी येतील का आर्मी बद्दल बोलते? हा मग तो डांबूर आपल्याला शिकवते भरती बद्दल. त्याला अजून माहित नाही माझ्या जवळ केवढा कॉन्फिडन्स आहे. माहिती तुझच बघ. ए या टाइमाला आपण 100% भरती होणार आहे. कसं काय? शीतलनं गुडलक दिलंय ना. बघा तुम्ही, शीतलचं गुडलक कामी येणार म्हणजे येणार. मला पण पाहिजे शीतलचं गुड लक. पाहिजे होय. ठीक आहे, ठीक आहे. घे की 20 रुपये. तिकडे दुकानात जा आणि पावशेर गुडलक घेऊन ये, जा. काय का असं कुठं गुड लक मिळतं वय? तेच सांगायचंय मला. असं 20 रुपयाला जर पावशेर गुडलक मिळत असतं ना तर त्याला गुडलक नसतं म्हटलं. आणि त्यात शीतलनं गुडलक देणं म्हणजे एवढं सोपं नसतंय. काय अजय, याला काय झालं रे? काय माहित. कसलं विचारात ते? कुठल्या पोरीने जादू केली काय हॉस्पिटलात? आर्मी ऑफिसर त्याला जवान म्हटल्यापासून असाच करतोय. म्हणजे दर 5-5 मिनिटाला कुठल्या तरी विचारात जातोय. मग अशी गाडीत पण असाच कुठल्या तंद्रीत होता. होय अजय, काय झालं? कुठं काय? हा मी एवढं बोलतोय आणि तू कुठल्या भलत्याच दुनियेत येतेस? अरे मला भरतीचं टेन्शन आलंय. का? अरे तो सतीश म्हणतोय ते मला पटतंय. तो म्हणतोय आत्ता पैसे भरलं तर याच वेळेला भरतीचं काम होईल म्हणून. तेव्हा आपण पैसे गोळा केलंच पाहिजे रावले. करू की काय? करायलाच पाहिजेत. अरे 1.5 लाख गोळा करायचं म्हणजे काय चेष्टा आहे? एक दिवस असा वाऱ्यासारखं निघून जाईल. मला काय बी करून ह्यो चान्स घालवायचा नाही. मी एवढं पैसे भरायचं म्हणताय, पण एकदा विचार करा बाबांनो. आता परत एकाच गोष्टीवर चर्चा करत बसलो तर कायच होणार नाही. जरा तरी हात पाय हलवायला लागतील रावले. काहीतरी हालचाल करायलाच पाहिजे. आता सगळ्या बाजूनी जोर लावून एकच काम करायचं, ते म्हणजे पैसे गोळा करायचं. निकम सर काय म्हणले माहिती ना? कोण निकम सर? अरे तेच आर्मी ऑफिसर. ते काय म्हणले माहिती ना? जवान कभी हार मानता है ना कभी जंग का मैदान छोड़ता है. आता माघार नाही. हे घे. नीलम, अगं शीतल कशी आली नाही अजून? येईल की. ग बरं इतका उशीरपर्यंत बाहेर भटकणं बरं नाही. गावातले लोक काय बोलतात? काय का बोलणार? आपल्याला माहित आहे ना आपली पोर कशी आहे ती. आणि लोकांना काय जातं बोलाया. मी तुम्हाला काय सांगाय गेले की तुम्ही टांगायच नेता. आता नुसतं दिवा घेऊन आलीस वय? अगं त्याला कोण आणणार? अहो सुमन आणेल. सुमन
अगं ये सुमन, जरा तेल घेऊन ये ग. काय करते ग ती? अहो वाळव्याहून फोन आलाय, तिच्या आई संग बोलतेय. काय काके दिवाबत्ती चालू आहे वाटतं. होय. हो, तुझी पंचारती करायची आहे ना? आहे हे आहे. तू माझी सख्खी आई आहेस ना? का मला खरंच कोंड्यावर आणलंय तुम्ही गिरणीतून? असं का ग बोलतेस? नाहीतर काय, सारखी आपली व्हॅ व्हॅ करत अंगावर येत असती. अगं तू वागतेस तशी, त्याला मी काय करू? तिथले काय झालंय ग? आज एकदम खुशीत आहेस. आज आपलं एक काम झालंय बघ. डोक्याचं ओझ उतरल्यासारखं वाटतंय. तुझं कसलं ग काम? होते अगं पण काय होतं ते तर सांग की. आहे तू ना पोलीस मध्ये जायला पाहिजे होतीस. आता मी पोलिसात गेली असती तर काय सांगावं बाई. असू दे अक्का, तुम्ही नका सांगू. माहित आहे आम्हाला. सुमन, अगं ये सुमन, अगं आण किती या लवकर. शीतल, जा बाई तेल घेऊन ये. होय की. हा मलाच कळण आता काय करावं ते. हा नाही तुम्हीच ठरवा काय ते. हा आणि मला सांगशील नव्हतं काय होतंय ते. हा ठेवू का? हा ठेवते. हा काय ग, काय झालं? अहो आईचा फोन होता. ते आमचं कडेगावचं भाऊमान आहेत का, त्यांची पोरगी कोमल बघा, तिच्या लग्नात चाललंय. ती सांगत होती आई. मग त्यात काय एवढं काळजी करण्यासारखं? तिला आष्ट्याचं स्थळ आलंय. पोरगा एकुलता एकच आहे. 8 एकर बागायत जमीन आहे त्याला, आणि घरचं पण सगळं चांगलंच आहे. मग कमी शिकलाय का ग पोरगा? नाही 15वी झालाय. अगं मग अहो पोरगा आर्मीत आहे नव्हता. त्याला काय होतंय तुला नाही कळायचं. आता उद्या लगीन झाल्यावर ती इथं राहणार आणि तो तिकडे बॉर्डरवर. मग संसार कसा करायचा? हा दोघं एकत्र राहू शकत नाहीत. आजकाल काय काय चाललंय ते बघताय ना हो तुम्ही. रोज काय ना काय तर होते. नाहीतर काय. होय अक्का, अहो बरोबर आहे तुमचं. अगं आजकाल किती हल्ले होत्यात, किती जवान शहीद होत्यात, आपण बघतोय की टीव्हीत. आता परवाच नाही का मराठवाड्यातला एक फौजी शहीद झाला म्हणून. कुठल्या बेड साईडचा होता वाटत. ऐकलं तेव्हा अंगावर काटाच आला बघा. आता मला सांगा, अशात कुठला बाप आपली एकुलती एक पोरगी फौजीला दिल वर? तर काय. पण फौजी एवढं करतात आपल्या देशासाठी, आपण एवढं बी करू शकत नाही वे?